आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। अर्थातच नवीन विषय नसून हा जुना विषय आपल्यासमोर पुन्हा एकदा घेऊन येतो। गेले काही महिन्यांपूर्वी आता जिथे मी उभा आहे म्हणजे किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता, तो म्हणजे नातेखिंड या गावातून या परिसरातून थेट जातो किल्ले रायगडाकडे। हा रस्ता मात्र गेले काही महिन्यांपूर्वी एक मी बातमी केली होती ह्याच रस्त्याच्या संदर्भात। रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य झालं होतं आणि दरवर्षीचा खेळ प्रशासन आणि अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीकडनं हा जो खेळ सुरू होता, पावसाळा आला की माती आणि दगड्यांचं मिश्रण करून हे खड्डे बुजवण्यात येत होते। मात्र ह्याच बातमीच्या संदर्भात मी काही महिन्यांपूर्वी ही बातमी केल्यानंतर जे काही अधिकारी होते PWDचे त्यांना प्रश्न केला होता की रस्त्याचं काम जोपर्यंत तुम्ही सिमेंटचा रस्ता उभारत नाही तोपर्यंत डांबरीकरणाचा रस्ता चांगल्या दर्जाचा उभारा, तर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं। कॅमेऱ्याच्या समोर बोलण्यास नकार दिला। मात्र आता काही दिवसांपूर्वी, अनेक महिने उलटून गेल्यानंतर आता काही दिवसांपूर्वी ह्या रस्त्याचं काम सुरू झाल्याचं असं मला वाटलं। तर आपण माझ्या मागे बघू शकाल की हा जो डोंगर दिसतोय, खोदण्याचं काम ह्या क्रेनच्या माध्यमातून करण्यात आलेलं, अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीने ह्या कामाला हाती घेतलेलं असं दिसून आलेलं। मात्र आता हे काम मतदानाच्या आधी का थांबवण्यात आलं असा सवाल निर्माण झालेला आहे। जर काम घ्यायचंच नव्हतं हाती तर तुम्ही दिखावा का केला? पहिलं पण धुळीचं साम्राज्य होतं आणि आत्ता तर दुप्पट धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। मात्र प्रशासनाला किंवा अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीला काही घेणं नसल्याचं या ठिकाणी दिसतंय। या ठिकाणी जर अपघातांची मालिका सुरू झाली तर जबाबदार कोण असेल? दरवेळी जाब विचारायचं आणि ये रे माझ्या मागुल्या, दरवेळी तर रडगाणं एकच असतं। फक्त मार्च महिना उलटून जातोय त्यावेळी कामाला हात घालणं आणि त्यावेळी बोलणार फक्त आम्ही काम करतोय, सुरू केलेलं आहे। आणि जसा पावसाळा येतो हात वरती करतायत आणि बोलणार पावसाळा थांबला की आम्ही दिवाळीत कामाला हात घालू। मग कधी? म्हणजे मी ह्यासाठी मला जे दिसतंय तेच मांडतोय। मात्र या ठिकाणी स्थानिक नागरिक का बोलत नाहीत मला माहीत नाहीत। आणि ठेकेदार का थांबलाय? ठेकेदाराला कोण दबाव आणतोय की ठेकेदार टेंडरची वाट बघतोय का? दरवेळी नवीन नवीन टेंडर येणार आणि त्यावेळी कामाला हात घालणं। म्हणजे आता माझ्या मागे आपण पाहताय हे जे धुळीचं साम्राज्य झालेलं आहे आणि खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे, या ठिकाणी जीवितहानींची मालिका सुरू झाली तर जबाबदार प्रशासन की ठेकेदार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। मात्र जर जीव गेला तर पुन्हा जीव येणार नाही। काही महिने उरलेले आहेत आणि राज्याभिषेक सोहळा देखील जवळ आलेला आहे। त्यावेळी या ठिकाणी ह्याच रस्त्यावरती फक्त डांबरीकरणाचे पॅच मारण्यात येतात का? मंत्री नेते ह्या ठिकाणी येतात, त्यांना त्रास होऊ नये यासाठी नावापुरतं डांबरीकरण केलं जातं। आणि जसा पहिला पाऊस पडतो आणि खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण होतं। निर्माण झालेले खड्डे ते बुजवण्यासाठी पुन्हा एकदा माती आणि दगड्यांचा खड्यांचा वापर करून मिश्रण करून या ठिकाणी खड्डे बुजवण्यात येतात। हा खेळ कधी थांबणार? पर्यटक असो या स्थानिक नागरिक असो, दुचाकी वाहन चालक असो या इतर वाहन चालक असो, त्यांना या खड्ड्यांचा किंवा धुळीचा जो सामना करावा लागतोय ते प्रशासनाला करायला लागत नाहीये। एकच रडगाण घेऊन बसलेले आहेत आणि तोच खेळ दरवर्षी पाहायला मिळतोय। टप्प्याटप्प्यामध्ये रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलेलं आहे, मात्र पूर्ण कधी होणार हा प्रश्न, आणि हा प्रश्न कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह म्हणूनच पाहायला मिळतोय। महाद्वार नातेखिंड गाव म्हटल्यावरती महाद्वार म्हणून ओळखलं जातं, मात्र ह्याच महाद्वाराची परिस्थिती आज दयनीय झालेली आहे। मंडळी आता एकच प्रश्न निर्माण झालेला आहे, तो म्हणजे नातेखिंड या गावातून या परिसरातून हा जो रस्ता जातो थेट किल्ले रायगडाकडे, मात्र या कामाला थांबवण्यात आलेलं आहे। ठेकेदाराला सोपवण्यात आलेल्या कामाला पुन्हा सुरुवात कधी करण्यात येणार? सुरुवात करण्यात येणार की नाही हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जर ह्या कामाला सुरुवात करण्यात येत नाही आणि सिमेंटचा रस्ता उभारण्यात येत नसेल तर बातम्या माझे महाड या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुरूच राहणार। मी इथेच थांबतो मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सतर्क राहा। मी मनोज चेंडेकर, माझे महाड,
रायगड